बालमित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning projectile motion, which is the 2D motion. त्यातला आता पुढचा पार्ट आपण पाहतोय. प्रोजेक्टाईलचं बेसिक ग्राउंड टू ग्राउंड आपली कंप्लीट झाली. ग्राउंड वरनं बॉल फेकला, ग्राउंड वरती पडला. ग्राउंड वरनं भाला फेकला, ग्राउंड वरती पडला. सो कुठला ऑब्जेक्ट ग्राउंड टू ग्राउंड आपण तीन गोष्टी शिकलो. टाइम ऑफ फ्लाइट, हाईट आणि रेंज. आता इन्क्लाइन प्लेन वरती काय सिनेरियो कॉम्पिटिटिव्ह मध्ये दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. बच्चा देर आर टू टाइप्स, एक डाऊन टू टॉप आणि टॉप टू टॉप. म्हणजे काय बेटा, सपोज हा इन्क्लाइन प्लेन आहे बरं का बेटा, आणि ऑब्जेक्ट यू वेलोसिटीने फेकला. ऑब्जेक्ट यू वेलोसिटीने फेकला, इन्क्लाइंड ऍट अँगल थीटा. तर बेटा ही पण परिस्थिती असू शकते, किंवा किंवा हे इन्क्लाइंड आहे आणि ऑब्जेक्ट हा असा फेकला इथून खाली पडला. ठीक आहे ना. सो दिस इज डाऊन टू टॉप, खालून वरती. ते आपण एकदा बघू आणि नंतर काय शिकू, वरतून खाली. ठीक आहे. सो बेटा द फर्स्ट केस डाऊन टू टॉप आपण शिकू आणि एक्सप्रेशन काढू तिघांचे. ऑलराइट, डाऊन टू टॉप. बच्चा लेट्स ड्रॉ अ डायग्राम. सपोज दिस इज द इन्क्लाइन्ड प्लेन, ओके, व्हिच इज इन्क्लाइन्ड विथ हॉरिझॉन्टल ऍट अँगल थीटा. आणि एखादा ऑब्जेक्ट फेकला बघा, समजा तो यू वेलोसिटीने फेकला. एखादा ऑब्जेक्ट यू वेलोसिटीने फेकला तर काय होईल बच्चा, तो असं इथं पडेल आणि तो असा इथून पडेल. समजा इन्क्लाइन असतो तो असा जेव्हा खाली पडला असता, परंतु आता इन्क्लाइन असं तिरक प्लेन असल्यामुळे काय होईल, तो इथे पडेल. ठीक आहे. व्हेलॉसिटी यू आहे. आता हा अँगल अल्फा आहे बेटा. हे थीटा आणि अल्फा काय आहे बेटा, थीटा थीटा is the angle of inclined plane. कोणाचा अँगल आहे बेटा, अँगल ऑफ इन्क्लाइन्ड प्लेन कोणासोबत आहे बेटा, हॉरिझॉन्टल सोबत. क्लियर आहे. सो व्हॉट अबाउट दिस अँगल अल्फा. सो बच्चा आपण अल्फा अँगल घेतला. ओके, की हा नीट लक्ष द्या. अल्फा अँगल कसा आहे की घेतलेला तो प्रोजेक्ट आहे. It is making angle alpha with the incline. Angle made by कोणी केला बेटा, प्रोजेक्टाइल. Angle made by प्रोजेक्टाइल कोणासोबत, with incline. ओके, incline प्लेन म्हणजे incline प्लेन, ओके, त्याच्यासोबत बनवलेला अँगल. ठीक आहे. आणि सगळ्यांना माहिती यू इज द इनिशियल वेलोसिटी. क्लियर बेटा, is the initial velocity ज्याने तो फेकला. बेटा आता नीट होणार काय, तर इनिशियल वेलोसिटी यू ला आपण रिझॉल्व्ह करायचो विथ हॉरिझॉन्टल आणि विथ व्हर्टिकल. तर इथे काय करायचं आपल्याला, फ्रेम ऑफ रेफरन्स थोडीशी चेंज करायची. आपल्याला काय करायचं, हिअर यू हॅव टू टेक, हिअर नीट लक्ष दे बेटा. हिअर आपण काय करणार आहे, आपण हे बघ यू वेलोसिटी याला फेकलो होतं. तर आता हे प्लेन अगोदर काय असायचं बेटा, अगोदर काय असायचं, आपण यू वेलोसिटी ऑब्जेक्टला फेकायचं, तो इथे जाऊन पडायचा. मग आपण काय करायचं बच्चा, हा यू एक्स आणि हा यू वाय. तर आपण काय करायचं बेटा, हा एक्स ऍक्सिस आणि हा व्हर्टिकल वाय ऍक्सिस. करेक्ट. तर आपला जो सरफेस असायचा बेटा, हा सरफेस असायचा, बरोबर का नाही. इथे ह्या केसमध्ये जो सरफेस हॉरिझॉन्टल होता तो आता असा तिरका बनला बेटा. कळतंय का, हा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे हाच आता असा तिरका बनलाय. म्हणून आता आपण काय करू, आपल्या अंडरस्टँडिंग करता याला एक्स ऍक्सिस घेऊ बरं का, आणि याला वाय. कळलं का, एक्स ला परपेंडिक्युलर वाय. फक्त आपले दोन्ही ऍक्सिस आता तिरके झाले. अरे आर यू अंडरस्टँडिंग. हॉरिझॉन्टल सरफेस होता तो कसा झाला आता, असा तिरका. ओके. सो हा जो एक्स होता तो हा असा एक्स आणि हा असा होता. म्हणजे काय बेटा, हिअर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस कसा आहे, along the incline, along the incline. हे incline ना आपलं तिरकं, त्याच्या along x. आणि बच्चा वाय ऍक्सिस कसा आहे रे, वाय ऍक्सिस परपेंडिक्युलर टू incline. कसा आहे, परपेंडिक्युलर टू incline. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत बेटा. येस. बरं, मग आता पुस्तक. ओके, ही जुनी स्टोरी आपली.
बच्चा लक्ष दे. बर आता बघा इथे ही जी डायग्राम ही डायग्राम याची जरा तिरकी वाटते ना बघायला. मी काय करतो हिला थोडीशी दुरुस्त करतो बघा. आणि हे जे असं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे याला असं करतो म्हणजे आपल्याला समजायचं सोपं जाईल. आता लक्ष दे खालचा एवढा पार्ट आपल्या कामाचा नाहीये कारण ही सगळी जशी आपली हॉरिझॉन्टल सरफेस असतो का नाही तसा हा अख्खाच्या अख्खा तिरका सरफेस असतो. एवढा सरफेस कामाचा नाही. एक्स ला एक्स सारखं घेऊ जशी आपल्याला सवय. ओके बेटा चलो बघा एक्स ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस. ठीक आहे ओके बघा एक्स ऍक्सिस. ठीक बेटा लक्ष द्या. यू व्हेलॉसिटी याला फेकलं बघा नीट लक्ष बेटा. यू व्हेलॉसिटीने कुठेतरी फेकला. इट हॅज थ्रोन विथ यू. एकदम पडतोय. ठीक आहे तर बेटा हा यू इज मेकिंग अँगल अल्फा विथ इनक्लाइन. बघ इनक्लाइन सोबत अँगल अल्फा फक्त आपण याला असं घेतलंय. ओके आणि हा असा तवच्या यूचा हा वाला कंपोनंट हा वाला म्हणजे कोणता अलॉंग एक्स यू एक्स काय होईल बेटा यू बघ ना ऍडजस्टंट वाला कॉस असतो यू कॉस अल्फा आणि हा व्हर्टिकल वाला जो आहे ना बेटा यू वाय काय होईल हा यू साइन अल्फा. क्लिअर आहे हॉरिझॉन्टल वाला आणि व्हर्टिकल वाला. सध्या तरी त्या डायग्राम मधनं थीटाचा काही विषय नाहीये कारण की आपण एवढीच डायग्राम घेतली आहे. क्लिअर आहे ओके. आता बेटा नीट लक्ष दे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आपली जुनी केस असायची आहे की नाही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आपण काय करतो ऑब्जेक्ट वरती फेकला काय खाली घेतला काय मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणायचो आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस जी घ्यायचं. काय घ्यायचो मायनस जी. इथे लक्ष दे बच्चा एक्स ऍक्सिस किंवा एक्स डायरेक्शन आणि व्हर्टिकल वाय डायरेक्शन बरोबर. तर इथे इनिशियल व्हेलॉसिटी in the x direction and initial velocity in the y direction. U in the x direction काय बेटा u cos alpha. ओके बर इनिशियल इन द y direction काय बेटा u sin alpha. तर एकदम क्लियर आहे. ठीक बेटा व्हाट अबाउट एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इन द x डायरेक्शन तेव्हा 0 असायचं. जुन्या केस मध्ये 0 असायचं. इथे काय होईल आता नीट कॉन्सन्ट्रेट करा माझे बेटा. ह्या डायग्राम मध्ये बघा हे जे आपली ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथे खालीच असते. बेटा लक्ष दे. मी समजा एक पॉइंट असायचा तो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे आहे बच्चा खालीच आहे खालीच. बट हॉरिझॉन्टल सरफेस तिरका झालाय आता तिरका झालाय. सो ग्रॅव्हिटी विल ऑल्सो गेट रिझॉल्व्ड इन टू कंपोनंट्स. कारण की वेक्टर क्वांटिटी ना बेटा वेक्टर विल रिझॉल्व्ड इन टू कंपोनंट्स. सो बच्चा दोन कसे असतील त्याचे एक हा असेल आणि एक हा असेल. ठीक आहे वरती दाखवतो मी डायग्राम मध्ये राडा नको बेटा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज यू नो जी. तिचे दोन कंपोनंट्स असतील कसे एक हा वाला आणि एक त्याला परपेंडिक्युलर. नीट लक्ष बेटा हे बघ हा अँगल थीटा आहे. एक कसा घेतला अलॉंग द इनक्लाइन आणि एक परपेंडिक्युलर टू द इनक्लाइन. सो बच्चा हा जो अँगल थीटा आहे बरं का तर आता बघा हा अँगल काय होईल 90. मग हा अँगल काय होईल 90 मायनस थीटा. हा काय होईल थीटा. सर नाही का बघा मला सांग याला जर असं खाली घेतलं हा अँगल 90 आणि हा थीटा. त्रिकोणाची तीन कोणाची बेस असते 180. हा जर का 90 हा थीटा हा किती झाला 90 मायनस थीटा. हे दोघं परपेंडिक्युलर मला हा 90 मायनस थीटा दोघं थीटा. सो जी चा हा ऍडजस्टंट वाला आहे. सो बच्चा याला मी काय म्हणणार जी कॉस थीटा आणि हा उरलेला जी साइन थीटा. आता याच्यात काही कन्फ्युजन इज एव्हरीबडी क्लिअर. ओके ओके जी cos theta and g sin theta. But everybody know that acceleration due to gravity we take it as negative. Why? बेटा लक्ष दे. ह्या डायग्राम मध्ये जेव्हा मी ग्रॅव्हिटी वाला फोर्स दाखवणार आहे बघा असं इथून तिकडे खाली दाखवण्यापेक्षा इथून खाली दाखवू आपण बेटा. इट विल बिकम बघ जी cos theta आणि हा जी sin theta वाला. परत सांगतो घाबरू नको बेटा. पहिले जी हॉरिझॉन्टल वाली सिच्युएशन असायची ती आता आपली तिरकी वाली झाली. सो ही जी डायग्राम आहे तिला अशी केली. क्लिअर आहे ही अशी केली. मग मला सांग बेटा ह्या एक्स ला परपेंडिक्युलर एक्स ला परपेंडिक्युलर कोण आहे जी cos theta.
राईट, आणि त्याला परपेंडिक्युलर इकडं जी साईन. ओके, हा मग आता मला सांग, जो खाली असतो आपण त्याला निगेटिव्ह घेतो आणि जो डावीकडे त्याला आपण निगेटिव्ह घेतो ना. इकडं पॉझिटिव्ह, इकडं पॉझिटिव्ह. अरे असं नो, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, वी से निगेटिव्ह मायनस जी साइन थीटा, आणि हा सुद्धा खाली असल्यामुळं मायनस जी कॉस थीटा. एक्सेलरेशन वाय डायरेक्शन इज मायनस जी कॉस थीटा. सो बेटा इथपर्यंत क्लिअर आहे? त्या दोन गोष्टी बरं, द बेसिक थिंग्स. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. मग आता वन बाय वन डिराईव्ह करायचंय. आपण इथं करूया टाइम ऑफ फ्लाइट. ओके, आता मी ही डायग्राम पुसतो. So what's the first expression we have derived is time of flight. After that, maximum height, and after that, range. Sure. So first expression is time of flight. Okay. First is time of flight. We denote it by t. ठीक आहे. बरं. मग आता टाइम ऑफ फ्लाइट काढायची. बरोबर का? आता जुन्या मोशन सारखी जी मोशन झाली. मग आता काय करणार मी? कन्सिडर मोशन इन वाय डायरेक्शन. कारण की हवेतनं चाललाय ना तो मोशन. कोणत्या डायरेक्शन मध्ये बेटा? वाय डायरेक्शन. बर, काय काय लागणार आहे मला बेटा? इनिशियल व्हेलॉसिटी इन द वाय डायरेक्शन काय रे ती? यू साइन अल्फा. एक्सेलरेशन इन द वाय डायरेक्शन काय बेटा? यू कॅन सी मायनस जी कॉस आहे, खाली असल्यामुळे निगेटिव्ह मायनस जी कॉस ऑफ थीटा. बरं, अजून काय लागेल बेटा? डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन काय? शून्य. का बेटा? गेलाय हवेत, पडलाय खाली, जे डिस्प्लेसमेंट येते तर खाली, हवेत तर काही डिस्प्लेसमेंट नाहीये, सो इट इज झिरो. आणि जो टाइम आहे तोच असणार आहे टाइम ऑफ फ्लाइट. आर यू अंडरस्टँडिंग? आता रिलेशनशिप काय वापरणार बेटा? तुम्हाला रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. काय रिलेशन आहे? यस सफिक्स वाय, यूटी सफिक्स वाय प्लस 1/2 एटी स्क्वेअर सफिक्स वाय. समजतंय? हो सर. नथिंग न्यू. ओके, चला डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन, put the value 0. uy is u sin alpha. Getting into छोटा t ऐवजी कैपिटल प्लस 1/2 ay ला काय लागणार बेटा? मायनस जी कॉस थीटा प्लस 1/2 मायनस जी कॉस थीटा. टी स्क्वेअर इज कॅपिटल टी स्क्वेअर झालं. बर, ही जी टर्म आहे नेक्स्ट बाजून सोडवतो बेटा. u sin alpha into t plus into minus 1/2 g cos theta into t square. चला ह्या टर्मला निगेटिव्ह लिखला आली तर पॉझिटिव्ह करू. 1/2 into g cos theta into t square is equal to u sin alpha into t. हा t गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. हा t काय येईल बेटा? मग मला टाइम ऑफ द फ्लाइटचं एक्सप्रेशन होईल हा दोन पलीकडे जाईल. 2u sin alpha upon g cos theta upon g cos theta. बच्चा क्लियर है? 2u sin alpha upon g cos theta is the expression we have derived. बाळा आता लक्ष दे. If you observe clearly, u sin alpha is nothing but uy, vertical component of initial velocity, and g cos theta खालचा g cos theta is nothing but component of acceleration due to gravity in the y direction. अरे बघ ना, मगाच्या डायग्राम मध्ये होता का नाही खाली? component of acceleration due to gravity in the y direction. त्या फॉर्म्युला मी असे लिहू शकतो. Are you getting? जुना फॉर्म्युला आठवा काय होता? t is equal to 2u sin theta upon g. आपण तसंच आहे 2u sin alpha आहे फक्त. Are you getting? सरफेस सोबत त्या फॉर्म्युल्यात हॉरिझॉन्टल सोबत थीटा होता, इथे इनक्लाइन सोबत अल्फा आहे, मॅटर्स नाही. आर यू अंडरस्टँडिंग? आणि जी खालीच होतं, इथे खालीच आहे फक्त जी कॉस थीटा. चल स्क्रीनशॉट घ्या. दिस इज द फर्स्ट एक्सप्रेशन. डन. टाइम ऑफ फ्लाइट. नाउ वी विल डिराइव एक्सप्रेशन फॉर maximum height of the projectile. Okay, now we will derive expression for height. चला टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काढला आपण.
ओके मी त्याला थोडी बनवून तरी लावून देते. ओके हा टेबल पुसू. येस बघ बेटा पहिला फॉर्म्युला मी जो डिराईव्ह केला मी तो इथे लिहितो P इज इक्वल टू 2u sin अल्फा अपॉन g cos थीटा. क्लियर आहे. नाउ आई एम इंटरेस्टेड हा इथे कोण होता बेटा g cos थीटा आणि हा इथे कोण होता g sin. चल मग आता सेकंड एक्सप्रेशन आय एम गोइंग टू डिराइव फॉर द मॅक्सिमम हाइट. चला मॅक्सिमम हाइट साठी एक चित्र काढतो बेटा. ऍक्च्युअल परिस्थिती अशी आहे हे बघ. ऍक्च्युअल परिस्थिती अशी आहे हा अँगल थीटा आहे. इनिशियल वेलोसिटी युन इफेक्ट आहे. हा अँगल अल्फा आहे वरचा बरं का. आणि प्रोजेक्टाईल तुझा इथे येऊन पडणार आहे. सोबतच्या दिस विल बी युअर मॅक्सिमम हाइट. आता ती तिरकी दिसणार ना इनक्लाइन प्लेनला. तर ह्या आपल्या डायग्राम मध्ये प्रथम त्याला काय चाललं आपण ही जी फ्रेम आहे हे बघ हा वाय आणि हा एक्स आपण या असं घेतलं ना. आर यू अंडरस्टँडिंग. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाक. सोबतच्या एक्सप्रेशन फॉर एच मला काढायचं. तर सर्वांना माहिती आहे की मॅक्सिमम हाईटला पोहोचल्याच्या नंतर जी वेलोसिटी त्याला भेटलंय फायनल वेलोसिटी हिअर इट बिकम्स 0 because horizontal component of velocity remains constant because there is no acceleration in the x direction, right? Okay. So beta for this initial velocity in the y direction use sin alpha. But acceleration in the y direction खाली असल्यामुळे minus g cos theta. बरं अजून कोण लागेल बेटा. I will need a velocity in the y direction which is 0. कारण की मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर म्हणून तर तो खाली पडतो ना. नाही तर तसाच वरती जात राहिला असता. टॉप पोझिशनला वेलोसिटी इन द वाय डायरेक्शन बिकम्स 0. बरं डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन इज एच दिस टाइम. तर मला घेतलं पाहिजे ना डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन हाईट आहे. ठीक आहे चल मग एवढ्या गोष्टी यूज करू आणि करून आपण हाईट साठी एक्सप्रेशन डिराइव्ह करू. काय फॉर्म्युला वापरणार v स्क्वेअर. बरं इथे सुद्धा मोशन इन द वाय डायरेक्शन आपण कन्सिडर केलेली का राइट. मॅक्सिमम हाईट ओके. बरं इथे सुद्धा काय घेतलं बेटा मोशन कोणत्या डायरेक्शन मध्ये बेटा वाय डायरेक्शन. सो व्ही स्क्वेअर व्ही ला सफिक्स वाय यू स्क्वेअर सफिक्स वाय प्लस 2 ए ला सफिक्स वाय एस ला सफिक्स वाय. v square plus 2as. चला सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या. v in the y direction is 0 is equal to u in the y direction is u sin alpha. So beta u sin alpha चा square plus 2as. So plus 2 acceleration in the y direction minus g cos theta. Displacement in the y direction is nothing but h. Getting? So plus into minus minus परत मी अजून एक स्टेप वाढवतो आणि याला लिहितो 0 is equal to u square sin square alpha. Agree? u square sin alpha square sin square alpha plus into minus minus वरचा minus 2 g cos theta into h. ही निगेटिव्ह वाली टर्म अलीकडे घ्या. It will become 2g cos theta into h is equal to u square sin square alpha. So what's a height? चा फॉर्म्युला काय होईल रे u square sin square alpha ही टर्म काय होईल u square sin square alpha on 2g cos theta. So this is the formula for maximum. If I compare this formula with our previous formula काय होतं रे u square sin square theta upon 2g. इथे तसंच आहे. u square sin square alpha हा कोणाचा स्क्वेअर आहे बेटा uy चा. So I write uy square upon 2gy. Are you understanding? चला स्क्रीनशॉट घ्या. डन.
आता तिसरी याच्या हे इथे लिहू एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 2g cos थीटा. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट आहे की बेटा रेंज. ओके, रेंज, हॉरिझॉन्टल रेंज. रेंज साठी कुठलाही फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा नाहीये. नुसतं रेंज साठी काय करायचं, रेंज साठी फक्त मी देतोय तो फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवायचा. बिकॉज सगळ्या व्हॅल्यूज येत असणार, कारण की जेव्हा आपल्याला डायग्राम देते किंवा सम देते तर तिथं थीटा आणि अल्फा ह्या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड असणार आहेत. त्यातनं यूएक्स युवाय निघतात. हे बघा, तिसरी गोष्ट म्हणजे रेंज किंवा हॉरिझॉन्टल रेंज विच इज आर. रेंज साठी रेंज काय असते बेटा, दिस इज द रेंज, दिस डायग्राम, दिस इज द रेंज. ओके, कशी निघाल बरं बेटा ही रेंज? मला मोशन इन एक्स डायरेक्शन घ्यावं लागेल अगोदर. कोणत्या डायरेक्शन मध्ये बच्चा? मोशन इन द एक्स डायरेक्शन घ्यावी लागेल. मग बेटा मोशन इन द एक्स डायरेक्शन जर काय घेतली तर मला सांग डिस्प्लेसमेंट इन द एक्स डायरेक्शन सगळ्यात अगोदर मला आर घ्यावं लागेल. मग तिथं काढायचं झालं. बरं, इनिशियल व्हेलॉसिटी इन द एक्स डायरेक्शन काय बच्चा? यू कॉस अल्फा. बरं, ऍक्सलरेशन इन द एक्स डायरेक्शन. हा, आता मात्र हे झिरो नसणार आहे, हे जी साइन थीटा आहे निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह कशामुळे? निगेटिव्ह एक्स आहे ना ते. बरं, ऍक्सलरेशन झाली निगेटिव्ह तुम्हाला माहिती. ठीक, आणि पुढची गोष्ट काय बेटा? टी इज द टाइम ऑफ फ्लाइट, ज्याचं एक्सप्रेशन आपल्याला माहित असतं. बरं, सो बेटा आता काय करणार आपण? रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम अप्लाय करा. एस एक्स इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. सगळ्यांना सगळे एक्स लावलं तर बोला एक्स डायरेक्शन. ओके, आणि मग आता काय करायचं? यू एक्स काढायचा, ए एक्स काढायचा, हे तर टाकून द्यायचे आणि टी फॉर द टाइम ऑफ फ्लाइट. फरक एवढाच आहे, टीच्या जागी टी टाकायचा, हे सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर काढायचे. समजतंय? सो रेंज साठी कुठलाही फॉर्म्युला लर्न करण्याची गरज नाही, त्याचं एक्सपिरियन्स सुद्धा निघतं, परंतु त्याची गरज नाही. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण न्यूमरिकल्स घेऊ. चलो, सो बच्चा फर्स्ट क्वेश्चन इज हियर. यू कॅन सी एक इन्क्लाइन प्लेन आहे. सो आपला जो थीटा होता तो इथे 37, आपला जो अल्फा होता तो इथे 45 वर इन्क्लाइन सोबत, आणि 10√2 ह्या इनिशियल स्पीडने प्रोजेक्टाईल फेकलेला आहे. आपल्याला टी एच आर या तीन गोष्टी काढायच्या. टी आणि एच दोन फॉर्म्युले तुमच्या समोर आहे, ते आल्यानंतर रेंज ऑटोमॅटिक निघते. लेट्स स्टार्ट सॉल्विंग. ओके बेटा, माझा बघा 2u sin अल्फा अपॉन जी cos थीटा. इथे ह्या डायग्राम मध्ये बघ सोल्युशन. जसं आपण शिकलोय तर बेटा थीटा किती आहे? 37 डिग्री. अल्फा किती आहे? 45 डिग्री. इनिशियल स्पीड किती आहे बच्चा? 10√2 मीटर पर सेकंड. मग आता बघा लक्ष द्या. हिअर हाऊ कॅन आय फाइंड टाइम ऑफ फ्लाइट? ठीक आहे, यू आहे, अल्फा थीटा एव्हरीथिंग इज देयर. सो डायरेक्टली टीचा फॉर्म्युला लिहा 2u sin अल्फा अपॉन जी cos थीटा. व्हॅल्यूज टाकून द्या. 2u इज 10√2 sin अल्फा, अल्फा 45 है बच्चा, सो sin ऑफ 45 डिग्री अपॉन जी, एक्सेलरेशन टू ग्रेविटी है जी, त्यामुळे त्याला 10 घ्यायचं. cos ऑफ थीटा, so बच्चा cos ऑफ थीटा इज 37 डिग्री, राइट? ओके, आता 37 बघून तुम्ही टेन्शन मध्ये ना बेटा, टेन्शन नाही घ्यायचं. हे बघा, हा स्टँडर्ड ट्रायंगल लक्षात ठेवा. हा स्टँडर्ड राईट अँगल ट्रायंगल लक्षात ठेवा. हा अँगल 90. मला सांग, हा 37 हा थोडा मोठा 53 कारण 90 आहे ना, त्या दोघांची बेरीज 90. हा 37 तर मग किती उरला? 53. बघणार आहोत 50 आणि 80 90. स्टँडर्ड लक्षात ठेवायचं. कसं 3 4 5, कसं 3 4 5 सगळ्यात मोठा आहे कोण मेस असतो, राईट? 3 4 5, खालच्या दोन साइड उरल्या 3 आणि 4. तर कसं लक्षात ठेवायचं बेटा? 37 सुरुवात 3 पासून ना, त्याच्या समोर साइड 3 उरली 4. किंवा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला असं म्हणजे 37 आणि 53 पैकी
छोटा कोण आहे 37. 37 समोर 3 4 पैकी छोटा कोण आहे 3. जसं आवडेल तसं लक्षात ठेवा. पण हा स्टँडर्ड ट्रायंगल पाठ करायचा. मग याच्यातून cos 37 मला भेटत आहे ट्रायंगल मधून. बघा लक्ष द्या. दिस इज इक्वल टू बर हा 10 आणि हा 10 डॉट कॅन्सल आउट. वरती काय राहिलं 2 √2 into sin 45 किती बेटा 1/√2 cos 37 त्या ट्रायंगल मधून cos of 37 काय भेटत ऍडजस्टंट अपॉन हायपो म्हणजे 4/5 डन. अरे बघ ना ऍडजस्टंट अपॉन हायपो 4/5 सो 4/5 इथं बघ हा रूट पण हा रूट पण कॅन्सल खालचा 5 वर जाईल ते काय बेटा 10 अपॉन 4 अरे सो म्हणजेच बेटा इट विल बी 4 गुणे 8.4 so 2.5 सेकंद will be time of flight. Are you understanding? पुढचा विषय फॉर हाईट. सो बच्चा हाईटचा फॉर्म्युला काय u स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा अपॉन 2g cos. फॉर्म्युला टप्पा काय सगळ्याला टाकून u स्क्वेअर u किती आहे बेटा 10√2 सो 10√2 मी आता इथेच सोडा हा तो बेटा 10√2 into 10√2 u स्क्वेअर गुणिले sin स्क्वेअर अल्फा अल्फा किती बेटा 45 अपॉन 2 एक्सेलरेशन इनटू ग्रेविटी किती बेटा 10 गुणिले cos थीटा cos of 37 cos of 37 एकदम क्लिअर बेटा. बर माझा हा 10 त्या 10 सोबत गेला बे कबे बे 15 वरती √2 into √2 will become 2 into 5 into sin square 45. मला माहिती आहे sin 45 is 1/√2 1/√2 चा स्क्वेअर भागिले cos 37 हा स्टँडर्ड ट्रायंगल काय लक्षात ठेवा हा 90 बघा 37 मग हा 53 ही 5 37 समोर 3 cos 37 4/5 put that value getting चलो सो हा 5 आता थोडं सिम्प्लिफाय कसं होईल ते कमी वेदने कटले होणार तो खालचा 5 त्याच्या सोबत जाईल 25 अपॉन 2 आणि 1 चा स्क्वेअर 1 √2 चा 2 वेदने 4 25 भागिले 4 4 7 24.25 हेडिंग की काय आली बच्चा अरे सॉरी हाईट मीटर्स. ओके स्क्रीनशॉट घ्या. सो वी आर डन विथ टाइम ऑफ फ्लाइट अँड हाईट. आता काढायची बेटा रेंज. आता काय काढायची रेंज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेंज साठी काय करणार बेटा टाइम आलाय हाईट आली 6.25 मीटर्स. बर आता काढायची मला रेंज. बर मग रेंज साठी काय करणार बेटा बघ आता विषय आला रेंजचा. काही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाहीये. रेंज साठी बघ थीटा आहे अल्फा आहे. ओके मग रेंज साठी फॉर्म्युला काय होणार डिस्प्लेसमेंट इन द एक्स डायरेक्शन. हे बघ डिस्प्लेसमेंट इन द एक्स डायरेक्शन काय असतं बेटा आर राईट. अजून इथे पडेल ही रेंज ठीक आहे. सो इट इज ut प्लस हाफ ए टी स्क्वेअर ut प्लस 1/2 a t स्क्वेअर. सगळ्यांना सफिक्स एक्स करावले बिकॉज ऑफ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंट इन द एक्स डायरेक्शन इज द रेंज. मग काय भेटायला पाहिजे बेटा तुला ux बरं का. आता ux काय असतं u cos अल्फा. बघ u माहिती आहे कुठे गेला u is 10√2 cos अल्फा. cos of अल्फा किती बेटा 45. सो 10√2 cos of 45 is 1/√2. √2 ला √2 गेला ux किती आला 10 मीटर पर सेकंड झाला. ठीक आहे छोटा t इज मोठा t
which is 2.5 सेकंद जो आपण काढून ठेवलेला आहे ax acceleration in the x direction काय बेटा मायनस जी साइन थिटा आठवलं का नाही मायनस जी साइन थिटा ही डायग्राम आठवलीच पाहिजे बरं आता हे आपण नंतर करू बरं का नंतर करू मायनस जी साइन थिटा सो बच्चा ax minus 10 into sin of theta is 37 okay minus 10 diagram sin of 37 opposite upon hypo 3/5 तो रेक्टेंगल पार्ट करायचं 3/5 आज एक पासून पासून दहा त्याला मायनस ऍक्सेलरेशन कसं असतं बच्चा मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं सगळ्या गोष्टी आल्या आता बाजूला टाकून दे Sx is uxt plus 1/2 ax t square. Done. Displacement in the x direction म्हणजेच range is equal to ux is 10 into time of flight जो आपण काढला होता आला होता 2.5 बर plus 1/2 acceleration in the x direction of -6 into time चा स्क्वेअर मग मी त्याला असली 2.5 चा स्क्वेअर इज इक्वल टू आता काय सिम्प्लिफाय करायला लागेल 10 into 2.5 25 प्लस into मायनस मायनस बे तो बे 6 तो बच्चा 3 into 25 चा वर्ग 6 चे 25 दोन डेसिमल पॉइंट ठेवले 6.25 सो बेटा 25 मायनस 3 ने मल्टिप्लाय करा 9 चे 15 और 1 5 18.75 25 मधून 18.75 गेले 19 आणि 6.20 6.25 मीटर आली रेंज या स्क्रीनशॉट